5वी सवाष्ण होती ती कोण म्हणतो मी? विठुरायानेच पाठवली 5वी सवाष्णी. तुम्हाला काय पाहिजे हो? मालकाचं बनण्याचं सौंदर्य दम दिला होता ना की हळदी कुंकला जाऊ नका म्हणून. मग आता कशा पैसे चौकशा करताय हो? अय्यो महावस्ताद हे चटकुलं म्हणतो मी. मला कळतोय तुझा राग. अगं बाई काम कशाला काढलंयस? डोकं चढलंय ना तुझं? ते काम करता करताच उतरेल सासूबाई. तिचे काय बोलते? थांब काढा देते. नको सासूबाई, कशानेच उतरणार नाहीये डोकं. तुम्ही काही करू नका सासूबाई. ऐकायची नाहीस तू. हातातलं काम पूर्ण करून जरा अंग आडवं कर. हा अगं दमलीयस. बरं अप्पा, चैत्र गौर आज उमावर प्रसन्न असणार आहे. बोलल्याप्रमाणे सगळं सागर संगीत केलंय तिने गौराईचं. वातावरण बघ ना किती प्रसन्न झालंय. आलेच. मामा अहो खरंच विठुरायानेच पाठवली ती 5वी सवाष्णी. इथेच पारावर भेटली मला ती लखुमाई. लखुमाई? हो, पंढरी जवळच्या दिंडीर वनातून आली. ती काशी ताशी सवाष्णी नव्हती, लय तालेवार होती, लयच भारी. तुमची त्या खडूस मालकाचं बनपेक्षा बी भारी. अय्यो अरे काय बोलतोय? तुला तरी तुझे कळते का रे? अय्यो आमचे मालक नवकोट नरोत्तम, त्यांची बरोबरी पाप. लखुमाईचा दादला तर 9 कोट नारायणच. मला सांगा तुमच्याकडे किती गाय आहे? 4. त्या लखुमाईच्या दादल्याकडे 9 लाख गाई आणि 500 सवंगडी. अय्यो पांडू नामदेवाचा अभंग तूच नाही का सांगितलं ते सांगत होतो. अय्या काय कुसूर पुसूर करता रे पोरांनो? अहो मला सांगा तुमच्या मालकाचं म्हणणं पावा येतं का वाजवता? पावा आणि मालक? भावा नाही हो, मालकांना येतो तो फक्त कावा म्हणतो मी. पण आमच्या लखुमाईचा दादला असा पावा वाजतो, असा पावा वाजतो तू वाव आणि शेळी एकत्र येऊन भानार पण त्याचा पावा ऐकत्यात. कुणी कागाळी केली, वंगाळ वागलं तर झालं कल्याण. त्याच्या हातात काय असतं ठाऊक आहे का? काय दगड? नाही. अयो कोयता? नाही. अयो तलवार? नाही. त्याच्या हातात काहीच नसतं. अरे बेदाने, त्याच्यात एवढी ताकद आहे नजरेनं भस्म करतोय वाईट वागणाऱ्याला. अय्यो नाव तरी काय त्यांचं म्हणतो मी? तुम्ही त्याला काय बी बोला, फक्त तो चांगल्या माणसांना हो देतो. अकरीतच म्हणतो मी. तेव्हा आता लखुमाई आणि तिचा दादला अशा तालेवार माणसं आमच्या पुरीच्या बाजूने आहेत. एवढंच ध्यानात ठेवा.
बापरे 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 बापरे, गडबड झाली हो. आता काय एवढी मोठी तालेवार माणसं आहेत चकूच्या पाठी, पण या मालकांचं काही खरं नाही हो. पाप. खोडी नाही काढायची त्याची, नाहीतर मग माते आम्हास ठाऊक आहे, पैज जिंकण्या हारण्याबाबत आपणास तसूभर देखील खेद झाला नाही, पण आपणास दुःख झाले ते देवानी आपणास काही सांगितले नाही, उलट विषय बदलत राहिले याचे. हो ना माते? मुनिवर, माते माते तेवढं म्हणता, पण एवढी मातेची काळजी होती तर तुम्हीच का सांगितलं नाहीत मला? एरवी त्रिभुवनात सगळ्यांना सगळं सांगत सुटता. माते, आपल्या या अवस्थेचे आम्हास काही दुःख झाले नाही असे वाटते आपणास, आणि आम्ही काही प्रयत्न केला नाही असे म्हणता आपण? नाही 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 माते, अहो देवांची साक्ष घ्या आणि खातर करून घ्या. अहो आम्ही तुम्हा सांगायचा पूर्णपणे प्रयत्न केला, पण देवानी आमचा आवाजच काढून घेतला माते. नारायण नारायण. काय? आम्हाला बाई हद्द, अगदी हद्द पार केली तुमच्या देवांनी. तुमचा आवाज काढला? देवांची साक्ष काढा, नाहीतर कशाला. तुम्हीच डोळे मिटून खात्री करून घ्या, म्हणजे तुमचा हा पुत्र खोटे बोलतोय की खरे हे कळेल आपणास. आणि आता हे मातेला सांगायलाच हवं. माते, अहो तुम्ही पैज. नाही 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 माते, तुमचा हा त्रास आमच्याच्याने पावत नाही. तुम्ही फार सरळ मनाच्या आहात, आणि यदुवर नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत आले. तुमच्या कोमल अंतःकरणाला त्यांच्या वागण्याने किती वेदना होत आहेत याची जाणीवच नाहीये त्यांना. नारायण नारायण. त्याची तर सवयच झालीये म्हणा. माते एक सांगू, चुकत असेल तर आमचे श्रीमुख आणि तुमचा हात माते, पण या सगळ्यात आम्हास तुमची चूक वाटते. यात आमची चूक?